श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. मी दीप्ती पाटील आपल्या स्वामींच्या स्वामी_माऊली33 या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्या स्वामींच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज 25 फेब्रुवारी गुरुप्रतिपदा. नृसिंह सरस्वती महाराजांनी गाणगापूर येथून अवतार कार्य समाप्तीसाठी प्रस्थान केले तो दिवस. रविवार 25 फेब्रुवारी माघ वंद्या प्रतिपदा. तिलाच गुरुप्रतिपदा असेही म्हटले जाते. आजच्या तिथीला इसवी सन 1458 साली श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी अलौकिक अर्थाने अवतार समाप्ती करताना गाणगापूर सोडले व श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रात कर्दळी वनात अवतार गुप्त ठेवला. 300 वर्षांनी पौष शुद्ध द्वितीया इसवी सन 1758 मध्ये स्वामी समर्थ अवतार प्रकट केला. त्यानिमित्त जाणून घेऊया श्री क्षेत्र गाणगापूर व निर्गुण पादुका यांचे रहस्य. दिव्य निर्गुण पादुका म्हणजे साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तांसाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे. भीमा नदीमधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाल्यानंतर सर्व भक्तांना या पादुकास्थळी श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिले. गाणगापूर येथील पादुकांना निर्गुण पादुका अशी संज्ञा आहे. येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात. कुठलाही पाणी स्पर्श होत नाही. या पादुका चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटात ठेवलेल्या असतात. संपुटातून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहीत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झाकणे काढून आजचं लेपन विधी होतो आणि अन्य पंचोपचारासाठी ताम्हनात उदक सोडतात. प्रसिद्ध आमचा गुरुजगी नृसिंह सरस्वती विख्यात, ज्याचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमातीर. श्री क्षेत्र गाणगापूरला दत्तभक्तांचे पंढरपूर असे म्हटले जाते. येथे हजारो दत्तभक्त नित्य दर्शनाला येत असतात. हे स्थान अत्यंत ज्वाज्वल्य आहे. या जागृत स्थानात सर्व तऱ्हेचे पावित्र्य सांभाळावे लागते. भगवान श्री दत्तात्रेयांचे द्वितीयावतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांचे इथे तब्बल 23 वर्ष वास्तव्य होते. या वास्तव्यात त्यांनी या क्षेत्री अविस्मरणीय अशा अनंत लीला केल्या. निर्गुण पादुका च्या द्वारे इथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे. आज श्री क्षेत्र गाणगापूरला जेथे निर्गुण मठ आहे त्याच स्थानी श्री नृसिंह सरस्वती निवासास होते. तेथे आज श्रींच्या निर्गुण पादुका प्रतिष्ठापित आहेत. त्याच खाली एक तळघर आहे. त्या गुफेत स्वामी महाराज रोज ध्यानासाठी बसत असत. आज ती गुफा बंद केलेली आहे. पण पूर्वीचे पुजारी सांगत असत की त्या ठिकाणी भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी स्वहस्ते श्री नृसिंह यंत्राची स्थापना केली होती. तसे उल्लेख जुन्या नोंदीत सापडतात. श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे शिष्य सिद्ध सरस्वती व भास्कर विप्र स्वामींनी श्रीशैल्य गमन केल्यानंतर बराच काळ त्या जागी जाऊन पूजाही करीत असत. पुढे महाराजांच्याच आज्ञेने ती गुफा चिणून बंद करण्यात आली. श्री नृसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर अनेक महान दत्तभक्तांच्या वास्तव्याने ही पवित्र भूमी अधिकच पवित्र बनलेली आहे. इथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. पिशाच्य विमोचनाचे तर हे महातीर्थच आहे. श्रद्धाळू भाविकाला इथे
आजही साक्षात दत्त दर्शन घडते. तसे दर्शन झालेले सत्पुरुष विद्यमान काळीही वास्तव्य करून श्री दत्तप्रभूंच्या कृपेने जगाला सन्मार्ग दाखवित आहेत. श्री निर्गुण पादुका मंदिर हे गाणगापूर गावाच्या मध्यभागी आहे. या मंदिराची बांधणी नेहमीच्या मंदिराप्रमाणे नसून ती एखाद्या धाबाच्या मोठ्या वाड्यासारखी आहे. मंदिराच्या पूर्वेस व पश्चिमेस 2 महाद्वारे आहेत. पश्चिम महाद्वारावर नगारखाना असून तो त्रिकाल पूजेच्या वेळी वाजवला जातो. नव्यानेच बांधण्यात आलेल्या अतिभव्य महाद्वाराने पादुका मंदिराची शोभा अधिकच वाढली आहे. श्री निर्गुण पादुका मंदिराच्या पूर्वेस महादेव, दक्षिणेस औदुंबर व त्याखाली गणपती, महादेव व पार्वती यांच्या मूर्ती आहेत. पश्चिमेस अश्वत्थ वृक्ष आहे. वृक्षाभोवती नागनाथ, मारुती व तुळशी वृंदावन आहे. मठात मंदिर सेवेकऱ्यांच्या अनुष्ठानासाठी एकूण 13 ओवऱ्या आहेत. त्यापैकी 5 पूर्वेस, 7 उत्तरेस व 1 पश्चिमेस आहे. मठाच्या दक्षिण भागी श्री गुरुपादुकांचा गाभारा असून तो उत्तराभिमुख आहे. त्यासमोर प्रशस्त सभामंडप आहे. गाभाऱ्याला फक्त उजव्या हातालाच एक दरवाजा आहे. आज पश्चिमेकडील कोनाड्यात विघ्नहर चिंतामणींची मूर्ती आहे. ही गणपतीची मूर्ती वालुकामय असून ती स्वतः श्री नृसिंह सरस्वतींनी स्थापन केलेली आहे. या गणेशासमोर दक्षिण बाजूस एक लहान दरवाजा असून तो पश्चिमाभिमुख आहे. या दरवाजातून ओणव्याने आत प्रवेश केल्यानंतर समोरच्या भिंतीला असलेला एक लहानसा झरोका दृष्टीस पडतो. या झरोक्यातून आत डोकावले म्हणजे समोर त्रयमूर्तींचे दर्शन घडते. ही मूर्ती आसनस्थ असून पश्चिमाभिमुख आहे. या त्रिमूर्तीच्या आसनावरच श्री गुरूंच्या निर्गुण पादुका ठेवलेल्या आहेत. या पादुका सुट्या व चल असून खास वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत. त्या अन्यत्र आढळणाऱ्या पादुकांप्रमाणे पावलांच्या आकाराच्या नसून तांबूस काळसर रंगाच्या गोलाकार अशा आहेत. त्या दिव्य शक्तीने भारलेल्या आहेत. श्री गुरुचरित्रात श्री गुरु आपल्या निर्गुण पादुकांची व गाणगापूर महात्म्याची ग्वाही देताना म्हणतात, मठी आमुच्या ठेविती पादुका, पुरवितील कामना ऐका. अश्वस्थ वृक्ष आहे निका, तो सकळिकांचा कल्पतरू. कामना पुरवील समस्त, संदेह न धरावा मनात. मनोरथ प्राप्त होतील त्वरित, ही माता आमुची सत्य जाना. संगमी करून या स्नान, पूजोनी अश्वस्थ नारायण. मग करावे पादुकांचे अर्चन, मनकामना पूर्ण होतील. विघ्नहर्ता विनायक, आहे तेथे वरदायक. तीर्थे असती अनेक, पावल तुम्ही सुख अपार. श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे ज्यावेळेस श्रीशैल यात्रेस निघाले त्यावेळी सर्व भक्तांच्या, शिष्यांच्या आग्रहावरून, हार्दिक प्रार्थनेवरून त्यांनी आपल्या निर्गुण पादुका येथे ठेवल्या. या पादुकांना सगुण आकार असूनही त्यांना निर्गुण पादुका म्हणतात. त्याचे कारण असे की आपण आपल्या मनातील संकल्प ज्यावेळेस या ठिकाणी सांगतो त्यावेळेस श्री दत्तप्रभू आपले काम प्रत्यक्षरित्या या पादुकांद्वारे करतात. दर्शन सगुण असली तरी कार्य करणारी परमेश्वरी शक्ती मात्र ही निर्गुण आहे, निराकार आहे. म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका असे म्हणतात. भक्त कल्याणार्थ ठेवलेल्या या निर्गुण पादुकांच्या सामर्थ्याने आजपर्यंत लाखो भक्तांची दैन्य, दुःखे व अटळ संकटे निवारण झालेली आहेत. श्री नृसिंह सरस्वतींची अनुष्ठान भूमी भीमा अमरजा संगमावर असून हे स्थान गाणगापुराच्या नैऋत्येस साधारण 3 किलोमीटरवर आहे. श्री गुरु ज्या अश्वस्थ वृक्षाखाली अनुष्ठान करीत
तो पडून गेल्यावर त्याच स्थळी हल्लीचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. याच मंदिरात अश्वत्थ वृक्षाखाली पादुका व लिंग यांची स्थापना केलेली आहे. श्री गाणगापूर क्षेत्राच्या पूर्व भागात श्री कल्लेश्वर मंदिर आहे. हे जागृत शिवालय म्हणून प्रसिद्ध आहे. इथला पुजारी नरकेसरी कल्लेश्वराशिवाय अन्य कुणाला मानत नसे. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याला इथे अद्वैताचा साक्षात्कार घडविला. श्री क्षेत्र गाणगापूरच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनाने ऐहिक दारिद्र्य क्षणात नष्ट होते, पारलौकिक कल्याण होते व सर्व तऱ्हेच्या मनोकामना पूर्ण होतात. म्हणून इथे लाखो दत्तभक्तांची गर्दी नेहमीच असते. इथल्या देवस्थानाचे पुजारी सत्वगुणी आहेत. ते यात्रेकरूंची धार्मिक कृत्ये, अभिषेक, पूजा, माधुकरी, नैवेद्य, ब्राह्मण भोजन वगैरे व्यवस्था चांगल्या प्रकारे करतात. श्री क्षेत्र गाणगापुराला आलेले सर्व भक्त माधुकरी मागतात. तसेच ते इतरांना माधुकरी वाढतात. स्वतः श्री नृसिंह सरस्वती भिक्षा मागत असत. वसती राणी संगमासी जाती नित्य भिक्षेसी, तया गाणगापुरासी माध्यान्ह काळी परियेसा, असा श्री गुरुचरित्रात उल्लेख आहे. दररोज 12 ते 12:30च्या सुमारास श्री दत्त महाराज भिक्षा मागण्यासाठी गावात येतात. परंतु साक्षात परमेश्वराचाच अवतार असल्यामुळे ते कोणाच्या रूपाने येऊन भक्तांची परीक्षा पाहतील हे आपल्या मानवी अपूर्णत्वाने ओळखू शकत नाही. म्हणूनच या ठिकाणी येणारे दत्तभक्त यथाशक्ती अन्नदानाचा कार्यक्रम करतात. श्री दत्त महाराजांच्या दरबारात 5 घरची भिक्षा मागून प्रसाद ग्रहण केल्यास मन प्रसन्न होते. श्री क्षेत्र गाणगापूर येथे नृसिंह सरस्वतींची लीलाभूमी आहे. अनेक भक्तांची दुःखे संकटे नाहीसे करण्याचे कार्य त्यांनी इथे केले. त्यामुळेच या क्षेत्राला एक आगळे महत्त्व आलेले आहे. भीमा अमरच्या संगमामुळे या स्थानाला कमालीचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. गाणगापुराचा परिसरही श्री क्षेत्र नरसोबावाडीप्रमाणे अत्यंत रमणीय आहे. श्री स्वामी समर्थ.